ॲज अ मेडिको म्हणून आपल्याला मेटफॉर्मिनबद्दल माहीतच पाहिजे. हे खूप कॉमनली यूज केलं जातं आणि खूपदा आपल्याला ड्रग्सबद्दल संबंध होतो ह्या ड्रग्सचा. तर मेटफॉर्मिन कॉमनली आपण टाईप 2 डायबिटीजमध्ये यूज करतो. तर तुम्हाला माहिती आहे. आणि मेटफॉर्मिन काय ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आहे आणि आपण टाईप 2 डायबिटीजमध्येच ओरल हायपोग्लायसेमिक एजंट यूज करतो. तर आपण टाईप 1मध्ये इन्सुलिन यूज करतो डायरेक्टली. तर अलोन किंवा विथ अदर ओरल हायपोग्लायसेमिक एजंट हे यूज केलं जातं टाईप 2 डायबिटीजमध्ये आणि ओबेस पेशंटमध्ये, जाड लोकांमध्ये जास्त युजफुल आहे. तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स पण आपल्याला माहीत पाहिजेत. काय काय होतं, कधी कधी ॲनोरेक्सिया होतं, भूक लागत नाही, किंवा GI अपसेट, गॅस्ट्रो इंटेस्टाइनल अपसेट, कधी कधी डायरिया पण होऊ शकतो. रेअरली कधीतरी लॅक्टिक ॲसिडोसिस होत आहे आणि अनलाइकली सल्फोनायड डझंट कॉज हायपोग्लायसेमिया. हे खूप चांगली गोष्ट आहे. हे हायपोग्लायसेमिया कॉज करत नाही, सल्फोनाइड युरियाज कॉज करतात. सल्फोनाइड युरियाज कोण आहेत? फर्स्ट जनरेशन टोलबुटामाइड, सेकंड जनरेशन ग्लिबेनकेलामाइड, ग्लिक्लाझाइड आणि ग्लिमिपराइड. हे माहीत पाहिजे तुम्हाला. खूपदा युनिव्हर्सिटीमध्ये विचारले जातात. यांचं मेकॅनिझम ॲक्शन काय आहे? K+ ATP चॅनल ब्लॉकर्स आहेत. तर मेकॅनिझम ॲक्शन काय आहे? मेटफॉर्मिनचं सप्रेस इफेक्ट ग्लुकोनिओजेनेशन, ग्लुकोज आउटपुट फ्रॉम लिव्हर. तर ग्लुकोज बनवून पण देत नाहीत लिव्हरमध्ये. आणि दुसरं काय? एनहान्सेस इन्सुलिन मेडिएटेड ग्लुकोज अपटेक अँड डिस्पोजल स्केलेटल मसल. ग्लुकोजचा अपटेक वाढवतात आणि इन्सुलिनचं रेजिस्टन्स पण कमी करतात. हे ॲडव्हर्टिसमेंटमध्ये एक तर लॅक्टिक ॲसिडोसवरी बघितल्याप्रमाणे विटॅमिन B12 डेफिशियन्सी. बाकी हे तर आहेतच, ॲबडॉमिनल पेन, नॉझिया, ॲनोरेक्सिया वगैरे.